तर आजची कविता ही पालकत्व या विषयावर असणार आहे आणि पालकत्वामध्ये नवरा बायकोचं नातं कसं असेल, त्यांची भूमिका कशी असली पाहिजे या आधारावर असणार आहे। तर या कवितेचा विषय आपल्याला अमित जाधव यांनी सुचवला होता। जर तुम्हालाही एखादा विषय मला सुचवायचा असेल तर नक्की DM करा किंवा कमेंटमध्ये सांगा। तर आजचा आपला कविता चॅलेंजचा दिवस आहे 7वा। कवितेचं नाव आहे पालकत्व। गोष्ट होती राजा राणीची, गोष्ट होती राजा राणीची, अन आगमन झाले तान्हुल्याचे। बंध आणखीनच घट्ट होणार होते नवरा बायको या नात्याचे, बंध आणखीनच घट्ट होणार होते नवरा बायको या नात्याचे। बालसंगोपनाची नवख्या आईबाबांनी कितीतरी पुस्तकं वाचली, बालसंगोपनाची नवख्या आईबाबांनी कितीतरी पुस्तकं वाचली, अन मग सुदृढ निरोगी बाळ घडवण्याची स्वप्ने त्यांनी रचली, अन मग सुदृढ निरोगी बाळ घडवण्याची स्वप्ने त्यांनी रचली। दिवस रात्र काम आणि जबाबदारी यामुळे होई त्यांची चिडचिड फार, दिवसभर काम आणि जबाबदारी यामुळे होई त्यांची चिडचिड फार। पण बाळ आहे दोघांचं, दोघांनीच ते कसं छान वाढवायचं याचाच केला जाई विचार, पण बाळ आहे दोघांचं, दोघांनीच ते कसं छान वाढवायचं याचा सतत केला जाई विचार। आता नवरा बायकोला म्हणतोय, मान्य आहे की हल्ली कमी वेळ मिळतोय आपल्याला आपल्यासाठी, मान्य आहे की हल्ली कमी वेळ मिळतोय आपल्याला आपल्यासाठी। हा एक जीवनाचा टप्पा आहे ग, हा एक जीवनाचा टप्पा आहे ग, कठीण प्रसंगी तूच तर ढाल बनशील माझ्यासाठी, कठीण प्रसंगी तूच तर ढाल बनशील माझ्यासाठी। आता बायको हसून म्हणते, पण त्याआधी समजून घेऊया हे पालकत्व स्वतःचे स्वतः न करता कोणताही वाद। सर्वप्रथम कामं नीट वाटून घेऊया, सर्वप्रथम कामं नीट वाटून घेऊया आणि पुन्हा सुरू करूया आपण सुसंवाद, आणि पुन्हा सुरू करूया आपण सुसंवाद। तर मित्रांनो, तुम्हाला ही कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि मला फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।